काँग्रेसच्या नाना पटोलेंचा दुधानं पाय धुतल्याचा व्हिडिओ व्हायरल। काँग्रेस विचारधारेविरुद्धच्या कृतीनं उसळली संतापाची लाट। शिंदेंच्या हाती सिद्धिविनायकाच्या चाव्या गेल्या प्रकरणामध्ये चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे। दान चोरीवरून संजय राऊतांचा सदा सरवणकर यांच्यावर हल्लाबोल। बीड नगर परिषदेमध्ये अवघ्या 6 महिन्यात सत्ता पालटाची शक्यता। क्षीरसागर बंधू एकत्र येण्याच्या हालचाली। आमदार विजयसिंग पंडित यांच्या नेतृत्वाला मोठं आव्हान। पंतप्रधान मोदी देशाच्या विकासाचे फ्रेंड। भावनिक पोस्ट करत पंकजा मुंडेंकडून मोदींचं कौतुक। येणारा काळ आपलाच, आता चमत्कार दाखवणार। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंचं वक्तव्य। सकारात्मक टीका स्वीकारण्याची संस्कृती जपा। टीकेतून स्वतःमध्ये सुधारणा करण्याची संधी शोधा। मंत्री पंकजा मुंडेंच्या कोपरखळा। जळगाव आणि नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साठ्यात वाढ। गिरणा धरण 98% भरल्यानं 6 दरवाजे उघडले, तर करंजवन धरण 90% भरलं। उजनी आणि बीर धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे भीमा नदीच्या पातळीत वाढ। पंढरपूरमधील नदीकाठच्या वस्त्यांमध्ये शिरलं पाणी, तर अकलूजमधील घाट गेले पाण्याखाली। मुसळधार पावसामुळे नांदेडमधील विष्णुपुरी धरण ओव्हरफ्लो। नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला। आणि मुंबईला पाणी पुरवठा करणारी 5 धरणं ओव्हरफ्लो। मुंबईकरांवरील पाणी कपातीचं संकट टळलं। जाणार आहे। साईबाबा हयात असताना नागपूरमधील भक्त नानासाहेब भुट्टी यांनी मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला होता। त्यानुसार मंदिर तयारही झालं, मात्र साईबाबांच्या महानिर्वाणानंतर त्या मंदिरामध्ये आज असलेली साईबाबांची समाधी बांधण्यात आली। तेव्हापासून मंदिरासाठी आणलेल्या मूर्ती आजही संग्रहालयात ठेवण्यात आलेल्या आहेत। साई भक्तांच्या मागणीनंतर अनेक दशकांची प्रतीक्षा आता संपणार आहे। लवकरच साई मंदिर परिसरातील लेंडी बागेमध्ये श्रीराम आणि श्रीकृष्ण मंदिर उभारलं जाणार आहे। त्यामुळे साई भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। शिर्डीतील साईबाबांचं जे समाधी मंदिर आपण आज जे बघतोय, जिथे हजारो लोक दररोज नतमस्तक होत असतात, खरं तर हे साईबाबांच्या समाधीसाठी बनवलं जात नव्हतं, तर ते बनवलं जात होतं श्रीकृष्ण आणि राम लक्ष्मण सीता यांच्या मंदिरासाठी। मी आता साईबाबांच्या जे म्युझियम आहे, जे वस्तू संग्रहालय आहे, या ठिकाणी आहे। आपण ह्या मूर्ती ज्या बघतोय, या खरं तर जे 1918 साली हे जे आजचा बुट्टीवाडा जो म्हटला जातो किंवा समाधी मंदिर जे म्हटलं जातं, त्या ठिकाणी ह्या मूर्ती बसवल्या जाणार होत्या। गोपाळराव बुट्टी जे नागपूरचे मोठे साई भक्त होते, हे बाबांच्या दर्शनाला कायम या ठिकाणी यायचे आणि या ठिकाणी साईबाबांच्या इच्छेनुसारच खरं तर श्रीकृष्ण आणि राम लक्ष्मण सीता हनुमान यांचं मंदिर उभारलं जात होतं। साईबाबा स्वतः या जे मंदिराची जी उभारणी आहे या कामावर लक्ष द्यायचे। जुना फोटो देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय। आजचं जे साईबाबांचं समाधी मंदिर आहे, तेच हे मंदिर आहे जिथे हे कृष्ण मंदिर होणार होतं। मात्र साईबाबांच्या महानिर्वाणानंतर या ठिकाणी साईबाबांची समाधी बांधण्याचा जो निर्णय आहे तो झाला आणि त्यानंतर साईबाबांची समाधी त्या ठिकाणी झाली। मात्र या ज्या मूर्ती आहेत या आजही म्युझियम मध्ये आहेत। भक्त या ठिकाणी येतात, त्याचं दर्शन घेतात। मात्र कुठेतरी या मूर्तींसाठी एक मंदिर जे आहे ते या साईबाबांच्या मंदिर परिसरामध्ये असावं, या दृष्टीने आता साईबाबा संस्थानने निर्णय घेतलाय आणि साई मंदिर परिसरातील लेंडी बागेमध्ये थोड्याच दिवसामध्ये या मूर्तींसाठी सुसज्ज भव्य असं मंदिर उभारलं जाणार आहे। त्यामुळं साई भक्तांना आता साईबाबांच्या समाधीबरोबरच या ज्या मूर्ती आहेत यांचं दर्शन देखील मंदिरामध्ये होणार आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर। लेंडी बाग जी आहे, ज्या ठिकाणी बाबा नेहमी यायचे, त्या ठिकाणी त्यांनी बाग फुलवलेली होती। त्या ठिकाणीची जी विहीर जी आहे, आड जो आहे, तिथून स्वतः पाणी काढून त्या बगीचेला दिले होते। असे पवित्र लेंडी बागेमध्ये जी आहेत ही दोन्ही मंदिरं जी आहेत, श्रीकृष्ण भगवान मंदिर आणि प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिर जे आहे ते लेंडी बागेमध्ये होणार आहे। अक्कलकोट तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मंदिर कॉरिडॉर प्रकल्पाच्या कामाला वेग आलाय। पहिल्या टप्प्यासाठी तब्बल 500 कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा तयार करण्यात येणार आहे।
पंढरपूरच्या धर्तीवर अक्कलकोटचा भव्य कॉरिडॉर आणि पर्यटन विकास करण्याचा महत्त्वपूर्ण संकल्प शासनानं केलेला आहे। यामुळे देशभरातून येणाऱ्या लाखो स्वामी भक्तांसाठी दर्शन निवास आणि वाहतुकीच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत। विकास आराखड्यासाठी काल 500 कोटीची निधीची तरतूद करण्यात आली। आम्हाला नगरपालिका प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहेत की विकास आराखडा तयार करून द्या लवकरात लवकर। आता त्या विकास आराखड्यामध्ये स्वामी समर्थ मंदिरा परिसराबाजूचे सगळे व्यवस्थित नियोजन करून दर्शन मंडप, दर्शन रांग, जे भक्तगण येतात त्यांच्या सोयी सुविधा, पाणी, वॉशरूम, सगळ्या सुख सुविधा त्यात इन्क्लूड करून आणि शॉपिंग गाळे पण घेणार आहेत। त्या सगळ्यांचा आराखडा तयार करून प्रशासन आराखडा तयार करून वर आम्ही मंत्रालयाला पाठवणार आहोत की लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं श्री स्वामी समर्थांचं अक्कलकोट हे स्थान आहे आणि या स्थानाचं चेहरा मोहरा बदलण्याचं महाराष्ट्र शासनाने ठरवलेलं आहे। आणि महाराष्ट्र शासनाने जसं पंढरपूरचा विकास केला त्याच धर्तीवर या अक्कलकोटचा विकास व्हावा किंवा कॉरिडॉर व्हावं असं फार वर्षापासूनची इच्छा सर्व अक्कलकोटकरांची होती। आणि तशी आमची देखील विश्वस्त मंडळ असेल, सर्व कर्मचारी, सेवेकरी, पुजारी मंडळ असेल, यांची सगळ्यांचीच इच्छा होती। माननीय सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब जे विद्यमान आमदार साहेब आहेत त्यांनी पाठपुरावा करून माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना पाठपुरावा करून या ठिकाणी 500 ते 700 कोटीचा विकास आराखडा पुन्हा ते देणार आहेत। मागच्या 2.5 वर्षांमध्ये माननीय तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, त्यावेळेचे मुख्यमंत्री खडसे साहेब एकनाथराव शिंदे साहेब असतील, त्या दोघांशी वारंवार पाठपुरावा करून यापूर्वीच 369 कोटीचा आराखडा पूर्ण केला होता आणि बहुतांशी त्यातले कामं आता संपत पण आलेले आहेत। पण खूप मोठ्या प्रमाणात अजून निधीची गरज होती। लँड ॲक्विजिशन होणार आहे, आलेल्या भाविकांची भव्य पार्किंग असेल, दर्शन मंडप असेल, दर्शन रांगाची सोय असेल, मग भक्तनिवास असेल, ह्या सगळ्या गोष्टी, खूप साऱ्या शॉपिंग कॉम्प्लेक्सेस आहेत, अशा खूप साऱ्या गोष्टी ह्या कॉरिडॉर मध्ये आपण करत आहोत। यानंतर आता बातम्या सविस्तररित्या पाहूयात। धाराशिवमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। बसवराज पाटील यांचा सत्काराचा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाच्या पत्रिका आणि बॅनरवरून राणा जगजितसिंह पाटलांना वगळण्यात आलं। तर राणा पाटलांना जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांची ॲलर्जी असल्याचा आरोप व्यंकटराव गुंड यांनी केला। तर आमच्या मनातील नाराजी पक्षाध्यक्षांनाही माहिती असल्याचं ते म्हणाले। ज्या जुन्या लोकांना त्यांना घेऊन जायची सवय नाही, त्यामुळे जुनी लोकही त्यांना टाळतात, ते साहजिक आहे। तुम्ही मला नमस्कार केला तर मी तुम्हाला करतो, गिव्ह रिस्पेक्ट टेक असतो। त्यांना सवय नाही, जुन्या लोकांची ॲलर्जी आहे। मागं जिल्हा परिषद झाली, जुन्या लोकांना हेतुपुरस्सर, ज्याच्या घरात, माझ्या घरात 4 टर्म जिल्हा परिषद सदस्य होता, माझ्या घरात हेतुपुरस्सररित्या उमेदवारी नाकारली। रामदास कोळगेसारखा एक निष्ठावंत कार्यकर्ता, त्यांना उमेदवारी दिली नाही। अशा अनेक जिल्ह्यामध्ये जे निष्ठावंत जुने भाजपचे अगदी जनसंघापासून त्यांची घरं या परिवाराशी जोडलेली आहेत, त्यांना डावलण्याचं काम राणा पाटलांनी केलं आहे। म्हणून आम्ही जुनी मंडळी राणा पाटलाला टाळतो। भिवंडीतील कोहिनूर इमारत दुर्घटनेनंतर महापालिकेने दुर्घटनाग्रस्त इमारत आणि लगतच्या इमारतीचं पाडकाम सुरू करण्याची तयारी केली होती, परंतु या कारवाईला इमारतीतील 108 कुटुंबियांनी विरोध केलेला आहे। भिवंडी इमारत दुर्घटनेनंतर सर्व रहिवाशांना सुरक्षिततेच्या दृष्टीने बाहेर काढण्यात आलेलं आहे। त्यांची तात्पुरती व्यवस्था मंदिर आणि शाळेमध्ये करण्यात आली आहे। मात्र कायमस्वरूपी पर्यायी निवासाची लेखी हमी मिळाल्याशिवाय पाळकाम होऊ देणार नाही अशी भूमिका इथल्या रहिवाशांनी घेतली आहे। त्यामुळे महापालिकेने सध्या पाळकामाची कारवाई स्थगित केलेली आहे। वरिष्ठांच्या मार्गदर्शनानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्तांनी दिली आहे। भिवंडी शहरातील नारपुरी येथील गंगारामवाडी परिसरामध्ये असलेली कोहिनूर अपार्टमेंटची जी इमारत होती, तेथील बी विंगचा भागा कोसळल्यामुळे 10 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। त्या घटनेमध्ये 3 जण
किरकोळ जखमी झाल्याचे आपल्याला पाहावयास मिळालं. त्यानंतर भिवंडी महानगरपालिकेच्या वतीने ॲक्शन मोडवर येत असताना ए विंगचा राहिलेला भाग आणि बी विंगचा भाग तोडण्यासाठी आज थोडं कारवाई हाती घेण्यात आली होती. परंतु या ठिकाणी असलेले ए विंगमध्ये आणि बी विंगमध्ये मिळून असलेले 108 कुटुंबाने याला प्रचंड विरोध करत जोपर्यंत आम्हाला आमच्या राहण्याची सुरक्षित व्यवस्था होत नाही, स्थानिक बिल्डरकडून आम्हाला मौखिक स्वरूपात नाही तर लेखी स्वरूपात जोपर्यंत आम्हाला आमची व्यवस्था केल्याची लेखी दिली जात नाही तोपर्यंत आम्ही बांधकाम पाडू दिले जाणार नाही, अशा पद्धतीची भूमिका घेतली आहे. त्यामुळे येथे काही मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. महापालिकेच्या वतीने मात्र हे जे हाती घेतले झालेले जे बांधकाम होते, थोडं कारवाईचे जे काम होतं ते स्थगित करण्यात आले आहे. जोपर्यंत वरिष्ठांचे आदेश होत नाही तोपर्यंत हे बांधकाम तोडले जाणार नसल्याची भूमिका ही स्थानिक प्रशासनाच्या वतीने घेण्यात आल्याचे आपल्याला समोर आले आहे. त्यानंतर स्थानिकांची घेतलेली भूमिकेनंतर नागरिक काही प्रमाणात शांत झाले, परंतु यापुढे काय कशा पद्धतीची याच्यावर तोडगा निघतं हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरणार आहे. नरेश पाटील, न्यूज 18 मराठी, भिवंडी. ये हादसा हो गया 4 दिन हो गया है, अभी तक शासन की तरफ से जो बाकी बिल्डिंग में जो खाली करवाए हैं लोगों को, अभी उनके लिए कोई सुविधा उपलब्ध नहीं कराई गई है। तो हमारा ऐसा कहना है प्रशासन से कि ठीक है, आप लोग इसको तोड़ने की बात कर रहे हैं, लेकिन जो इसमें रहने वाले परिवार हैं, जो आज 3 दिन से रोड पे सो रहे हैं, महिलाएं हैं, बच्चे हैं, बुजुर्ग हैं, उनके लिए पहले उनका कुछ रास्ता तो निकाला जाए। बारिश का मौसम में लोग कहाँ जाएंगे? जर स्ट्रक्चर ऑडिट करून जर का होत असेल तर नक्कीच करायला पाहिजे, किंवा प्रशासनाने सगळ्यांनी जे निघाल्यात 100 कुटुंब जे बाहेर पडल्यात त्यांना कुठेतरी आसरा दिला पाहिजे. कारण का तुम्ही काल ऐकलं मी की महापौरांनी एक मीटिंग घेतली तातडीची, त्याच्यामध्ये बऱ्याचशा बिल्डिंगी धोकादायक त्यांना तोडण्याचा आदेश दिलाय, पण तोडण्याचा आदेश देण्यापूर्वी तुम्ही लोकांना कुठेतरी बसवा. परवा दिवशी जी दुर्घटना घडली 1557 जी एक विंग जी अचानक कोसळलेली आहे, त्याची एक विंग आहे, त्याच्यामध्ये लोकांचं सर्व जीवनावश्यक संपूर्ण पुंजी सर्व सामानात आहे. त्यामुळे ते लोक त्याला विरोध करत आहेत. आम्ही तर सकाळी 10:30-11ला ते निष्कासनाची तयारी केली होती, पण स्थानिकांचा प्रचंड विरोध असल्यामुळे सध्या ती स्थगित ठेवलेली आहे आणि वरिष्ठांकडून आदेश आल्यानंतर पुढची कारवाई होईल.